रॉयल जीपीएस, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। जीपीएसचे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, जीपीएस वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। नाशिकमध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार झाले, त्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब समोर आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे। नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले। अतिसंवेदनशील गुन्ह्यात वडिलांचा DNA तपासल्यानंतर प्रकार उघडकीस आलाय। मूळचे बिहार आणि सध्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर येथील राहणाऱ्या 40 वर्षीय बापाकडून त्याच्याच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे। 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते। तिची तपासणी केली असता ती मुलगी 8 आठवड्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली। घटनेचे गांभीर्य ओळखून गंगापूर पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला। सखोल तपासणी सुरू केली असता 100 पेक्षा जास्त संबंधित लोकांची चौकशी केली, मात्र पीडित मुलीची आई गेल्या 1.5 महिन्यापासून घरी नसल्याची माहिती समोर आली, तर वडील दिवसभर कामावर असत आणि रात्री उशिरा घरी येत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी अतिसंवेदनशील प्रकरणात वडिलांचा DNA तपासल्यानंतर मुलीवर तिच्या पित्याकडूनच अतिप्रसंग झाल्याने मुलगी 8 आठवड्यांची गरोदर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। गंगापूर पोलिसांनी नराधम पित्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे, मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।